केंद्रात सक्षम झालेले तावडे डावपेचाचं राजकारण करतायत। फडणवीसांना बाजूला सारून शह देण्याचा प्रयत्न केला जातोय, अंधारेंचा विनोद तावडेंवर आरोप। चंद्रहार पाटलांनी घेतली निलेश लंकेंची सदिच्छा भेट। लोकसभेत जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, पाटलांची प्रतिक्रिया। आषाढी एकादशीला शासकीय महापूजेवेळी मानाच्या 10 संतांच्या पालखी प्रमुखांना उपस्थित राहण्यासाठी यंदा प्रथमच निमंत्रण। दुष्काळासंदर्भात शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याचा सल्ला, तर बैठक बोलावण्याची विनंती। नीट परीक्षा घोटाळ्याबाबत देशाच्या शिक्षण मंत्र्यांची एवढी गुळगुळीत भूमिका का? आमदार रोहित पवारांचा सवाल। सीबीआय चौकशीची मागणी। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकेश्वर मंदिरात पाहणी। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत कारखान्यात स्फोट। स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग। नंदुरबारच्या चांदसाईली घाटातल्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। प्रशासनाचं दुर्लक्ष, गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। नागपूर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक। नागपूर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक, तर आरोपी मद्यधुंद असल्याची पोलिसांना शंका। 4 आरोपींचा शोध सुरू। पुण्यात आता बार पबमध्ये द्यावा लागणार वयाचा पुरावा। पोरशे अपघात प्रकरणानंतर बार चालकांची खबरदारी। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कळंब वाशी परिसरात जोरदार पाऊस। बळीराजा सुखावला। शिवरायांची वाघनखं इंग्लंडहून भारतात येणार। जुलै महिन्यात वाघनखं दाखल होणार। साताऱ्याच्या संग्रहालयात तयारी पूर्ण। टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती जवळपास निश्चित। बीसीसीआयकडून लवकरच नियुक्ती होणार, सूत्रांची माहिती।